दिशा सालियन प्रकरणावरून विधान परिषदेमध्ये गदारोळ पाहायला मिळाला। मनीषा कायंदे, अनिल परब आणि दरेकर यांच्यामध्ये जुंपली। दिशा सालियन प्रकरणामध्ये न्याय हवा अशी मागणी मनीषा कायंदे यांनी केली। सरण्यालाही लाज वाटेल इतका वेगाने रंग बदलल्याची टीका परबांनी केली। दिशा सालियन ची जी हत्या मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल तिचे वडील सतीश सालियन यांनी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे आणि त्या पूर्वी त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला, परंतु आता त्यांनी स्वतः उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। अनेक गंभीर बाबी आणि अनेक लोकांवर, महत्त्वाच्या व्यक्तींवर त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यू पश्चात ते तिच्यासाठी न्याय मांडत आहे, या ठिकाणी मी नमूद करू इच्छिते। आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो। त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय, डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला, सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे। दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे, पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैथयाट केला। आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी। पुढे गेल्या ह्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला। अरे सरड्याला लाज वाटली, सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे। आता आहे ना, सत्य का नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का सांगा मला? हे ट्विट नाकारलं का? नाही ना, महिलांचा अपमान आहे, हे महिलांनी केलेलं आहे। आणि या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करावी या संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका तिच्या वडिलांनी या ठिकाणी टाकलेली आहे आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप त्या ठिकाणी तिच्या वडिलांनी केलेला आहे आणि एनआयएची चौकशीची मागणी सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी झालेली आहे। मुंबई पोलीस आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचा दावा तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी केलेला आहे। आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे? ही गेले 5 वर्ष चालू आहे। याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली, याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली, परत ह्याची एसआयटी चौकशी झाली। एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला? का नाही टेबल केला 1.5 वर्ष? ज्या एसआयटीचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी 1.5 वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून। मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे आणता काय? औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली। आज दुसरा विषय नाही, आदित्य ठाकरे ठीक आहे, आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे। या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सबज्युडाइज आहे, कोर्टाच्या समोर आहे, न्याय प्रविष्ट